हे अथांग ब्रह्मांड निर्माण करणारी, हजारो आकाशगंगांना स्वतःच सामावून घेणारी ती परमशक्ती किती असीम असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. पण विस्मयकारक वास्तव बघा. तीच अनंत शक्ती द्वापर युगात यशोदेच्या अंगणात रांगणाऱ्या, माती खाणाऱ्या आणि आपल्या खोड्यांनी सर्वांना सळो की पळो करून सोडणाऱ्या एका बालकाच्या रूपात प्रकट झाली. यमुना नदीच्या काठी वसलेले हे तेच पवित्र वृंदावन, जिथे या अद्भुत कथांनी आकार घेतला. या प्राचीन संस्कृत हस्तलिखितांमध्ये दडलेल्या भागवत पुराणाचा वारसा, या लीलांचा मूळ ऐतिहासिक संदर्भ आणि प्रमाण म्हणून आजही टिकून आहे. इथे एक प्रश्न निर्माण होतो. जो स्वतः सर्वशक्तिमान आहे, संपूर्ण सृष्टीचा चालक आहे, त्याने स्वतःला एका सामान्य आणि बालकाच्या रूपात का मांडले असेल? यशोदा माता कृष्णापासून लोणी वाचवण्यासाठी ते मुद्दाम उंचावर टांगून ठेवायची. पण हा छोटा कृष्ण आपल्या मित्रांच्या खांद्यावर चढून एक मानवी मनोरा रचून ते लोणी मिळवण्यासाठी धडपडत असे. एकदा यशोदेने त्याला रंगे हात पकडले. तोंड पूर्णपणे लोण्याने माखलेले असतानाही अत्यंत निरागसपणे तो म्हणाला, "मी नाही केले." भागवत पुराणानुसार सृष्टीचा स्वामी आपल्या भक्तांच्या निखळ प्रेमासाठी स्वतःची सर्व दिव्यता बाजूला ठेवून किती सहज आणि मानवी होतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. इथे लोणी हे मानवी मनातील शुद्ध आणि निष्कपट भक्तीचे रूप आहे. परमेश्वर तीच भक्ती शोधत असतो आणि ती मिळवण्यासाठी तयार होतो. त्याला जिंकण्यासाठी कोणत्याही कठीण विधींची गरज नसते. यशोदेसारखे निरागस आणि उत्कट प्रेम त्याला वश करण्यासाठी पुरेसे असते. पण हा मानवी खेळ एका क्षणात ईश्वरीय चमत्काराकडे वळतो. एकदा कृष्णाने माती खाल्ली, तेव्हा रागावलेल्या यशोदेने त्याला शिक्षा म्हणून तोंड उघडायला लावले. कृष्णाने जसे आपले तोंड उघडले तसे त्या छोट्याशा मुखात यशोदेला प्रत्यक्ष काळ आणि अवकाशाची अथांग भव्यता दिसू लागली. फिरणाऱ्या आकाशगंगा, लक्षावधी तारे आणि अथांग विश्वाचा डोलारा त्या एका मुखात सामावलेला पाहून यशोदा थक्क झाली. जो मुलगा आतापर्यंत आपल्या मांडीवर खेळत होता, तो साक्षात सृष्टीचा निर्माता आहे, ही जाणीव त्या क्षणी अत्यंत प्रबळ झाली. एका लहान बालकाच्या साधेपणामध्येही संपूर्ण विश्वाची अथांग शक्ती कशी शांतपणे नांदू शकते याची प्रचिती या दृश्यातून येते. वृंदावनातील हे खेळ केवळ घरापुरते राहिले नाहीत. जेव्हा संकटांनी गाव वेढले तेव्हा याच निरागसतेने ढाल बनून सर्वांचे रक्षण केले. इंद्राचा अहंकार दुखावला गेल्यावर त्यांनी संपूर्ण वृंदावन बुडवण्यासाठी 7 दिवस मुसळधार पावसाचा मारा केला. पण बालकृष्णाने आपल्या एका करंगळीवर हा अवाढव्य गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि गावकरी आणि प्राण्यांना त्याखाली सुरक्षित निवारा दिला. पूतनेसारख्या बलाढ्य राक्षसीचा अंत असो वा इंद्राचा गर्व हरण करणे असो, कृष्णाने दाखवून दिले की खरी शक्ती कठोरपणात नाही तर शुद्धतेत असते. संकटाच्या वेळी भक्तांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराला केवळ एका निरागस बालकाची करंगळीही पुरेशी ठरते. हेच या लीलांचे सार आहे. भागवत पुराणातील या कथांमधून एका अशा महानतेचे दर्शन घडते जिथे अथांग सामर्थ्य आणि मानवी साधेपणा एकाच वेळी नांदतात. हे समजण्यासाठी कोणत्याही पांडित्याची गरज नाही. उलट जेव्हा आपण जगाचे तर्क बाजूला ठेवतो तेव्हाच यशोदेला गवसलेला तो साक्षात परमेश्वर आपल्यालाही भेटू शकतो. तो खोडकर, लोणी चोरणारा बालकृष्ण, ज्याने संपूर्ण विश्वाला आपल्या लीलांनी मोहिनी घातली, तो आपल्या भक्तीमध्ये आजही तितकाच जिवंत किंवा तुमच्या